आताची सर्वात मोठी न्यूज, अमित शहांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? देवेंद्र फडणवीसांचं नाव जवळपास ठरलं असताना आता शिंदेंच्या बाजूने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यामुळे महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे। सध्या नव्या महायुती सरकारच्या स्थापनेसंदर्भातील घडामोडी वेगात सुरू आहेत। मात्र या सगळ्यात राज्याचा आणि महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे। निवडणुकीचा निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू झाली आहे। मात्र भाजपने एकदाही 132 जागा जिंकल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री बसेल असा संदेश एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचे सांगितले जात होते। त्यामुळे बुधवारी दुपारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला भाजपचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले होते। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी अटकळ सर्वांनी बांधली होती। मात्र दिल्लीत बुधवारी रात्री अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे चित्र दिसत आहे। या निमित्ताने अमित शहा यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा आणि विनोद तावडे यांच्यात तब्बल 40 मिनिटे बैठक झाली। यावेळी अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याकडून राज्यातील मराठा समाजाविषयी राजकीय समीकरण समजावून घेतली। त्यामुळे अमित शहा यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज कोणालाही येताना दिसत नाही। बुधवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित झाल्यानंतर अमित शहा यांनी विनोद तावडे यांना बोलावून राज्यातील मराठा फॅक्टरची माहिती का घेतली याविषयी आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। अमित शहा हे मराठा चेहरा म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा विचार तर करत नाही ना, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे हे मराठा असल्यामुळे अमित शहा यांचे पारडे त्यांच्या बाजूने झुकणार तर नाही ना, अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।